बीडच्या परळी नगर परिषदेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। ज्योतिर्लिंग वैद्यनाथचं मंदिर असल्यामुळे या ठिकाणी राज्यामधून आणि त्याचबरोबर देशभरामधून भाविक दर्शनासाठी येत असतात, परंतु परळीमध्ये रस्त्यावरती अतिक्रमण वाढल्यामुळे या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय। यामुळे परळीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण सरसकट काढावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। फेरीवाल्यांचं अतिक्रमण काढून त्यांचं पुनर्वसन करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। परळीमध्ये अतिक्रमित भिंती सुद्धा 5-5 फूट नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आलेले आहेत, ते कोण तोडणार आहेत? अनधिकृत बांधकाम हे कोण तोडणार आहेत? प्रशासन आणि नगरपालिकेचा जो उपक्रम आहे तो सध्या करतायत तर उत्तम आहे, परंतु कुठल्या भेदभाव न करता तुम्ही काढलं पाहिजे आणि कडक पद्धतीने काढलं पाहिजे, तर त्याला न्याय भेटल्यासारखं वाटेल आणि सगळ्याला समाधान वाटेल। नाल्याच्या वरती ढापे बनवल्यासारखे बांधकाम केलेले तुम्ही, म्हणजे तिथे गाडी जात नाही। तो तिथं 5 फूट एका साईडनं गेले, गाडी 5 फुटाची लागते, एक साईड 10 फूट, दुसरी साईड 10 फूट, 20 फुटाचं अतिक्रमण हे नगरपालिकेनंच केलेलं आहे। मला तर असं वाटतं की कोण तो इंजिनियर असेल नगरपालिकेचा परळीच्या, त्याचा भव्य सत्कार करावा लागेल, एखादं त्याला पारितोषिक द्यावं लागेल। या ठिकाणी परळी नगर परिषदेमध्ये एक धडाकेबाज म्हणजे मराठवाड्याचे आयुक्त केंद्रेकर साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे एक लोकप्रिय म्हणजे खमकर अधिकारी तुकाराम मुंडे साहेब असतील, असा एक खामक्या अधिकारी परळी नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी म्हणून यायला पाहिजे। त्याच्याशिवाय हे सगळं सर निघणार नाही।